नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आत्ता मी मळवली स्टेशनमधून उतरून पायी चाललेलो आहे भाज्या लेणे पाण्यासाठी। तर आज माझ्यासोबत आहे रोहित प्रधान तर यांच्यासोबत हा प्रवास मी कंटिन्यू करणार आहे व भाज्या लेणा व भाजे वॉटरफॉल हे दोन्ही तुम्हाला प्लेस आज मी दाखवणार आहे। चला पाहूया। मळवली स्टेशनपासून भाजी लेणा ऑलमोस्ट काहीतरी 3-3.5 किलोमीटर आहे। तर आम्ही रिक्षा वगैरे न घेता पायी हा प्रवास करणार आहे। तो पूर्ण पाऊस पाहू शकता, जबरदस्त पावसात आमचा हा प्रवास चालू आहे। आता आम्ही आलेलो आहे हायवे पुणे मुंबई हायवेपाशी एक्सप्रेस वे। चला पूर्ण प्रवास आमचा पावसात राहणार आहे, त्याच्यामुळे मजा तर खूप येणार आहे। तर व्हिडिओ पाहत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। मित्रांनो, याच रस्त्याने आपल्याला पुढे लोहगड, विसापूरगड, भाजी लेण्यावर भाजी वॉटरफॉल आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात। मित्रांनो, भाज्या लेण्याकडे जाता आम्हाला इथे एक सुंदर असा वॉटरफॉल दिसला। पाहू शकता कसं जबरदस्त वॉटरफॉल आहे। हा रोडच्या साईडलाच आहे। इथे कसं जबरदस्त दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतं। चला थोडं पाहू यावरती। जबरदस्त वॉटरफॉल आहे, त्याच्यामुळे इकडे नजर लगेच पावला ऑटोमॅटिक इकडे फिरला आम्ही इकडे वॉटरफॉल पाहिला आम्ही। मित्रांनो, पाऊण तास चालल्यानंतर शेवटी आपण पोहोचलेलो आहे मळवली वॉटरफॉल। पाहू शकता जबरदस्त असतं आपल्याला व्ह्यू इथं पाहायला मिळतं। खतरनाक गर्दी तो खूप येते। पाहू शकता इथं वॉटरफॉल आणि समोरच आपल्याला भाजी लेणं सुद्धा पाहायला मिळतं। मित्रांनो, आता वॉटरफॉलच्या खाली आलेलो आहे। पाहू शकता जबरदस्त असं व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतं। चला वरती जाऊया, वॉटरफॉलचा एन्जॉय करूया। चला जबरदस्त अशी आपल्याला गर्दी पाहायला मिळते। खूप गर्दी यावर पावसामध्ये वॉटरफॉलमध्ये भिजण्यास मजाही वेगळी आहे। पावसामुळे पाणी खूप वाढलेलं आहे। वॉटरफॉल पाहू शकता, खूप मोठ्या पद्धतीने आपल्याला इथं पाणी पाहायला मिळते। गर्दी पाहू शकता, संडे आज त्याच्यामुळे गर्दी पण इथं खूप आहे मोठ्या प्रमाणात। जबरदस्त वातावरण एक नंबर झालेलं आहे। खूप तुम्ही पण एकदा या वॉटरफॉलला नक्की व्हिजिट करा। खूप भारी वॉटरफॉल आहे, पावसाळ्यामध्ये खूप भारी दिसतो आवाज। चला आता तिथं जाऊ आपण आणि मजा करूया। चला
खूप एन्जॉय केला तिथं आहे. तर आता एन्जॉय केल्यानंतर आम्ही चाललो आहे पुढे भाज्या लेण्याकडे. तर हे पाहू शकता इथं समोरच्या साईडने आपल्याला लेण्याकडे जाण्याचा रस्ता आहे. वरती आहे लेणी. चला जाऊया, पाहूया पावसाळ्यामध्ये लेणी कशी दिसते त्याबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देईन. पाहूया. जबरदस्त असा व्ह्यू आहे इथं. वरती डोंगरावर जाऊन पाहूया की पावसाळ्यामध्ये लेण्या कशा दिसतात. तर माझ्यासोबत रोहित आहेस. काय का तुम्ही रोहित? क्रीम रोल गरमागरम चहा वगैरे पेलं. जाऊया भाज्या लेण्या पाण्यासाठी. पाहू शकते भाज्या लेण्याची पाठी आणि इथून भाज्या लेण्याची चालू होतात. तर ऑलमोस्ट 250 पायऱ्या आहे चढण्यासाठी. अर्धा ते पाऊण तास लागणार आहे आपल्याला चढायला. तर चला लवकरच्या लवकर वरती जाऊया व लेण्या पाहूया. चालत चालत लिंब्यापर्यंत आलो आहे आपण. तर पुढं वॉटरफॉल वगैरे आपल्याला भारी पाहायला मिळतात. इकडल्या साईडला आपल्याला विसापूर गड व लोहगड पाहायला मिळतात. आता थोडंच राहिलं आता पोहोचत आलं. 5 ते 10 मिनिटात आम्ही लेण्याच्या ठिकाणी पोहोचतो. पाहिजे वॉटरफॉल. तिथं पण खूप सारे वॉटरफॉल आपल्याला इथं पाहायला मिळते. इथे आपल्याला तिकीट घर पाहायला मिळते. पर पर्सन 25 रुपये तिकीटची प्राइस आहे. फायनली आपण भाज्या लेण्यापाशी पोहोचलेलो आहे. ते पाहू शकता भाज्या लेण्या. फुल जबरदस्त पाणी वरून पडत आहे लेण्यांच्या वरून. खूप जबरदस्त असं दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळतं. मित्रांनो, भाज्या लेण्या हे प्राचीन हिंदू आणि बौद्ध लेण्या म्हणून ओळखले जातात. इथे आपल्याला चैत्यगृह व 21 विहार पाहायला मिळतात व यामध्ये चैत्यगृह हे खूप महत्त्वपूर्ण आहे. इथे खूप बारीक पद्धतीचे आपल्याला नक्षीकाम पाहायला मिळतात. इथे आपल्याला असे 14 स्तूप पाहायला मिळतात. अंदर आहे पण काय नाही. लेण्या आपल्याला वस्तूमध्ये दिसतात व खूप म्हणजे 2000 वर्षापूर्वी एखाद लेण्या अजून सुद्धा आपल्याला काही अशाच पाहायला मिळतात. त्यामुळे मी पण एकदा लेण्या नक्की आहे. पुढे तुमच्या खात्याने आजही लेण्या आपल्यासाठी सुरक्षित ठेवलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने आपल्याला बंदोबस्त सुद्धा पाहायला. तिकीटशिवाय आपल्याला आतमध्ये शिरता येत नाही व रात्री 6 नंतर हे लेण्या बंद होतात. तर चला लेण्या अशा पद्धतीने आपण पाहिलेल्या आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.